हा लक्ष द्या, कोण वाचून दाखवतंय रे? I V X L C D ह्याचा वापर करून आपण 50 पर्यंत रोमन संख्या काढल्यात. कोण वाचते का? I म्हणजे 1, डबल I म्हणजे 2, ट्रिपल I 3, I V 4, V 5, V I 6, V डबल I, V ट्रिपल I 8 आणि I X 9 आणि X 10. आता हीच x म्हणजे 10 सेम x x x x x इथपर्यंत 19 पर्यंत 19 पर्यंत आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 हे आपण इकडे जसं लिहिलंय सेम इकडे लिहायचंय. जसं आपण 1 2 लिहितो सेम त्याच पद्धतीने रोमन अंक लिहायचे. फक्त त्याच्यामध्ये हे 7 रोमन संख्या आणि काय अजून एक रोमन संख्या 3दा रिपीट होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग 20 ला काय? डबल एक्स. सेम आता डबल एक्स डबल एक्स डबल एक्स हे जसं 2 2 सगळीकडे दिसणार. 2 म्हणजेच काय? 20 आणि सगळीकडे काय येणार आहे? डबल एक्स येणार आहे. त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मग 30 म्हणजे काय? ट्रिपल एक्स. मग ट्रिपल एक्स सगळीकडे रिपीट होणार 40 पर्यंत. 40 ला ट्रिपल एक्स किंवा 4x येणार नाही. आणि इकडे 1 2 3 4 5 6 आहे तसे आपण लिहिणार. फक्त 40 ला आपला नियम बदलतो का? कारण x x x 3दा आपण लिहिले. एक रोमन संख्या 3दा रिपीट होती ते झाले आपलं 3दा. मग त्यामुळे 40 ला काय करावं लागेल? 50 मधून 10 वजा करावं लागेल. काय करावं लागेल? 50 मधून 10 वजा. तर मग काय येणार? x l. l म्हणजे 50 आणि x म्हणजे 10 म्हणजे त्याचा अर्थ काय? l मधून x वजा म्हणजेच काय? 50 मधून 40 10 वजा म्हणजे काय? बरोबर 40. आता मग 40 XL आहे. मग सगळीकडे XL XL लिहून घेतलं आणि 1 2 3 हे आपण त्याच्या पुढे जसे आपण लिहिलेत तसे सेम 9 पर्यंत आणि मग परत 50 ला काय लिहितो? L म्हणून काय? 50 बरोबर L. आता जर 51 लिहायचं असेल तर L I L डबल I L ट्रिपल I असा आपण कंटिन्यू करू शकतो.